नमस्कार मित्रांनो, भारतात नेहमी एक चर्चा चालू असते की ह्या देशाची लोकसंख्या अफाट वाढते आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या अजून जास्त प्रमाणात वाढत आहे। तेव्हा 2050 मध्ये मुस्लिम हे हिंदूंपेक्षा जास्त होतील किंवा त्यांची लोकसंख्या बरोबर येईल, अशा पद्धतीचे वेगवेगळे आकडे आणि मतं मांडले जातात। तेव्हा आपण मागच्या 2010 मधल्या जनगणनेनंतर अजून जनगणना झाली नाही, पण 10 ते 20 या साधारण 10 वर्षाचा काळ घेतला तर प्यू रिसर्च ह्या संस्थेने काही संशोधन केलेले आहे, त्याचा जर अभ्यास केला तर अशा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की त्या समजून घ्यायला सोप्या जातील आणि त्यावर खरोखर असं घडतंय का याच्यामध्ये काही चुकीचं आहे किंवा याच्यात अजून काही कमतरता आहे हेही तुम्हाला बघता येईल। तेव्हा मित्रहो, आपण पहिल्यांदा बघू की 2010 ते 2020 मध्ये प्यू रिसर्चवाल्यांचं असं म्हणणं आहे की ह्या भारतातले मुसलमान हे जे 23.9 असे होते ते ह्या 10 वर्षात 25.6 असे झाले। त्याचप्रमाणे हिंदू हे 15% होते, ते घटून कमी होऊन 14.9 झाले आणि बौद्ध हे 4.9% होते, ते 4.1 झाले। म्हणजे याच्यात जे भारतात धर्म आहेत त्या सगळ्या धर्मामध्ये मुसलमानांची संख्या ही 1.8 ने वाढली, ती हिंदूंची 1 पॉईंटने कमी झाली आणि मुसलमानांची 8 पॉईंटने कमी झाली। म्हणजे जवळजवळ मुसलमानांची लोकसंख्या ही 21% वाढली। खरं तर जगातला 4 व्यक्तीमधला प्रत्येक एक व्यक्ती हा मुसलमान आहे। तेव्हा मित्रहो, हा झाला भारतातला डाटा। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 2050 मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या 170 कोटी होईल, त्यात हिंदू 130 कोटी आणि मुसलमान 31 कोटी असतील। खरं तर एक समाधानाची आणि विचार करणारी गोष्ट अशी आहे की जरी मुस्लिम बहुसंख्येने वाढत असतील तरी सुद्धा त्यांच्याकडे अलीकडे धर्म सोडण्याची प्रवृत्ती आणि एक्स मुस्लिम बनण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। ती इराण, पाकिस्तान, अमेरिका आणि भारत या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते। ते लोक स्वतः मी मुस्लिम धर्म सोडला असं सांगत नाही, कारण त्यांच्या धर्मामध्ये जी दहशत आहे, जी भीती आहे, ती त्यांना तसं करू देत नाही। पण हिजाबचं जेव्हा आंदोलन झालं इराणमध्ये आणि तरुण पिढी जी जगभर मुस्लिम आहे ते तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात इस्लाम विषयी गैरसमज खूप आहेत आणि त्यांना तो धर्म फारसा पसंत नाही। एज्युकेटेड व्यक्तीला सुद्धा हे धर्मांध व्यक्ती त्यांचे दहशतवाद, त्यांचे खून मारामाऱ्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे त्यांच्या संघटना आहेत त्या मोठ्या प्रमाणात अत्याचार करत असतात, आतंकवाद पसरवत असतात, हे सुद्धा बऱ्याच लोकांना मान्य नाही। तेव्हा ते सुद्धा एक्स मुस्लिम बनण्याच्या तयारीत आहे आणि भारतातील जवळजवळ 2.5 कोटी लोक एक्स मुस्लिम आहेत असा एक अंदाज आहे। तेव्हा मित्रहो, सगळ्यात महत्त्वाचं हा जो डाटा मी तुम्हाला दिला त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता की भारतात मुस्लिमची परिस्थिती काय आहे आणि ते कशा पद्धतीने वाढत आहेत, त्याचबरोबर हिंदू हे कशा पद्धतीने घटू लागले। खरं तर मुस्लिमामध्ये सुद्धा शिक्षित जे लोक आहेत त्यांची संख्या ही बऱ्याच प्रमाणे कमी होते आहे, म्हणजे त्यांना होणारी मुलं 1 किंवा 2 अशाच पद्धतीने आहे। पण अडाणू जो समाज आहे तो अजूनही जास्त मुलं जन्माला घालू पाहतो आणि हा एकंदरीत असा भारतात लोकसंख्येचा जो समतोल आहे तो कशा पद्धतीने बिघडत आहे हे आपल्या लक्षात येईल। नमस्कार।